जेव्हा तुमच्या तोंडाला चव नसते आणि काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते, तेव्हा ही भरलेली मिरची माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवा. मिरची चवीला इतकी भारी लागते ना, की याबरोबर तुम्हाला वेगळी भाजी करण्याची आवश्यकताच पडत नाही. खूपच मजेदार अशी भरलेली मिरची तुम्ही जर माझ्या या पद्धतीने एकदा बनवली, तर तुम्हाला सारखी-सारखी बनवावी लागेल. मी खात्रीने सांगते. नमस्कार मंडळी, फूड बाय संगीता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप-खूप मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी खूपच स्वादिष्ट आणि मजेदार भरलेली मिरची कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आली आहे. चला तर, खायला खूपच चटकदार आणि बनवायलाही तितकीच मजेदार अशी भरलेली मिरची कशी बनवायची ते पाहूया. तर भरलेली मिरची बनवण्यासाठी इथे आपण मोठ्या साईजच्या मिरच्या घेतल्या आहे. या मिरच्या जास्त तिखट नसतात. मिरच्या 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कोरड्या करून घ्यायच्या. या मिरच्यांना आता आपल्याला मधोमध अशा पद्धतीने एक चीर द्यायची आहे. अगदी मधोमध ही मिरची आपल्याला कापून घ्यायची आहे. मिरचीच्या देठाजवळ अशा पद्धतीने थोडी तिरपी चीर देऊन नंतर ही मिरची आपल्याला मधोमध सरळ कापून घ्यायची आहे. त्यामुळे मिरची अगदी सहज ओपन होते आणि मसाला भरायला अगदी सोपा जातो. तर आता सगळ्या मिरच्या मी थोडी तिरपी आणि नंतर मधोमध चीर देऊन कापून घेतल्या. आता आपल्याला मिरचीमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा. यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये मोहरीचे तेल घातले. भरलेली मिरची बनवण्यासाठी इथे तुम्ही कुठल्याही प्रकारचे तेल वापरू शकता. पण मोहरीचे तेल घातल्यामुळे मिरची चवीला खूप भारी लागते. तर आता तेल गरम झाले की यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालायचे. बेसन पीठ घातल्यानंतर अगदी खमंग होईपर्यंत बेसन पीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे. अगदी हलकासा तांबूस रंग येईपर्यंत बेसन पीठ भाजून घेतले की एका पसरट भांड्यामध्ये काढायचे. इथे आपण 7 ते 8 मिनिटे कमी गॅसवर अगदी खमंग असे बेसन पीठ भाजून घेतले आहे. त्यामुळे मिरची खाताना अजिबात पीठ लागत नाही आणि मिरची चवीला खूपच भारी लागते. तर आता यामध्ये आपण चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली. त्याचबरोबर यामध्ये अगदी थोडा गरम मसाला आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरा पावडर घातली. तुमच्याकडे जर धना पावडर असेल तर तीही यामध्ये 1 चमचा घालायची. त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे. मीठ घातल्यानंतर हाताने हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. यामध्ये काही गिठोळ्या असतील तर त्याही हाताने अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या. सर्व मसाले आणि पीठ छान एकजीव झाले की यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. त्याचबरोबर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व साहित्य हाताने छान एकजीव करून घ्यायचे. त्याचबरोबर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतल्या, त्याही यामध्ये घालायच्या. सर्व साहित्य हाताने अशा पद्धतीने छान एकजीव केल्यानंतर हा सर्व मसाला आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे. तर हाताने अशा पद्धतीने हा सर्व मसाला आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मिरचीला आपण थोडा तिरपा कट दिला होता, त्यामुळे अगदी सहज मसाला मिरचीमध्ये भरला जात आहे. यामध्ये आपण पाण्याचा वापर केला नाही, त्यामुळे अशा पद्धतीने मिरच्या जर आपण भरून ठेवल्या, तर फ्रिजमध्ये 8 दिवस सहज टिकतात आणि वाटेल तेव्हा ही मिरची तयार करून खाता येते. या मिरच्या चवीला जास्त तिखट नसतात, त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या मिरच्या खूप आवडतात. तर आता इथे आपल्या सगळ्या मिरच्या भरून झाल्या आहे. तर आता या मिरच्या आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहे. यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घातले. तेल गरम झाले की या सर्व मिरच्या आपल्याला तेलामध्ये अशा पद्धतीने ठेवायच्या आहे. मसाला भरून घेतलेली बाजू वर करायची आणि बंद बाजू खाली ठेवायची. अशा पद्धतीने आपल्याला मिरच्या ठेवायच्या आहे. सर्व मिरच्या पॅनमध्ये घालून यावर झाकण ठेवायचे. 2 ते 3 मिनिटे या मिरच्या वाफेवर शिजवून घ्यायच्या. तर आता एका बाजूने मिरच्या छान शिजल्या की या मिरच्या उलट्या करून दुसऱ्या बाजूने छान शिजवून घ्यायच्या. अशा पद्धतीने सर्व मिरच्या उलट्या करून घेतल्या की पुन्हा यावर झाकण ठेवायचे. झाकण ठेवल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिटे या मिरच्या छान वाफवून घ्यायच्या. याच प्रकारे उलट्या-पालट्या करून या मिरच्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे. तर मंडळी तुम्ही पाहू शकता अगदी चटपटीत आणि खूपच मजेदार अशी आपली भरलेली मिरची तयार झाली आहे. बेसन घालून तयार केलेली ही भरलेली मिरची बनवायला तर 15 मिनिटे लागतात, पण संपायला 5 मिनिट सुद्धा लागत नाही. आणि चवीला म्हणाल तर इतक्या भारी लागतात, की घरातील मंडळींना आतुरता लागते, की या मिरच्या पुन्हा कधी बनवणार. आणि मंडळी या मिरचीचा मसाला जर आपण बनवून ठेवला, तर फ्रिजमध्ये महिनाभर सहज टिकतो. त्यामुळे या मिरच्या आपण कधीही वाटेल तेव्हा अगदी 5 मिनिटात तयार करू शकतो.
तर मंडळी, तुम्हाला माझी ही बेसन घालून तयार केलेली भरली मिरची कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तोंडाला चव देणारी खमंग अशी भरली मिरची तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की बनवा. रेसिपी अगदी सोपी आहे. सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.